तर मित्रांनो, त्या तुषार सिंचनचे वरचे नोजल खोलून घ्यायचे आहे व त्याला वर आपल्या मक्काच्या उंचीप्रमाणे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मक्का पिकाला पाणी व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाचा खंड पडलेला आहे व मक्का पिकाला पाण्याची खूप गरज आहे. शेतकरी मित्रांनो, मक्का पिकाला थोडा जरी पाण्याचा ताण बसला तरी मक्का पिकाच्या उत्पादनात 50% घट येते. मक्का पिकाला पाणी देण्याचे म्हटले तर खूप अवघड असते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या 2 ते 5 एकरपर्यंत मक्का असतात व एवढ्या पिकाला पाणी देणे शक्य होत नाही आणि पाण्याची खूप कमतरता असते. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मक्का पिकाला पाणी देण्याची सोपी पद्धत. शेतकरी मित्रांनो, आपण कमी पाण्यामध्ये मक्का पीक चांगले उत्पादन काढू शकतो. तर मित्रांनो, ते कसे तर संपूर्ण शेतकऱ्यांकडे हे चल तुषार सिंचन असते, जे की त्याला 8 गन व 30 पाईप असतात. ते सेट जवळपास संपूर्ण शेतकऱ्यांकडे असते. तर मित्रांनो, ते ज्यावेळेस तुमची मक्काची उंची कमी असते तोपर्यंत चालते, पण मक्काची उंची वाढल्यानंतर मक्का पिकामध्ये ते चालत नाही. तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे ते नोजल खोलून बघा. या ठिकाणी बघू शकता ही नळी. मार्केटमध्ये ही 1 ते 1.5 फुटापर्यंत नळी भेटते, 1.5 फुटाच्या आसपास. तर हिची किंमत साधारण 1-1.5 फुटाच्या नळीसाठी 60 ते 70 रुपये असते. तर एका नोजलला आपल्या मक्काच्या उंचीनुसार 3 किंवा 2 नळ्या फिटिंग करून घ्यायच्या. बघा, आपण या ठिकाणी फिटिंग करत आहे. अशा प्रकारे त्या नोजल खोलून तिथे ही नळी फिट करून घ्यायची. मार्केटमध्ये तुम्हाला ही नळी सहज उपलब्ध होईल. 60 ते 70 रुपयापर्यंत एक नळी भेटते. अशा एका नोजलला 3 नळ्या फिट करून घ्यायच्या, म्हणजे तुमच्या मक्काच्या उंचीच्या वर ह्यो नोजल फिट होईल. बघा, या ठिकाणी आपण एक नळी फिटिंग केलेली आहे व अजून या दुसऱ्या नळीच्या वरच्या तोंडाला नोजल फिट करून घेतलेला आहे व इथे पुन्हा त्या खालच्या नळीला आपण ही फिटिंग करत आहोत. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे नोजलला फिटिंग करून घ्यायचे. असे तुमच्याकडं 8-9 गण असेल तेवढ्याला असे एका नोजलला 2 किंवा 3 नळी आपल्या मक्काच्या उंचीप्रमाणे फिटिंग करून घ्यायची. या ठिकाणी आपण फिटिंग केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, खूप सोपा जुगाड आहे हा. म्हणजे तुम्हाला मक्का पिकाला एक ताण पडल्यानंतर, पावसाचा खंड पडल्यानंतर आपण एक पाणी देण्यासाठी ही सोपी पद्धत आहे. बघू शकता, आपण अशा प्रकारे फिटिंग करून घेतली आहे. एका नोजलला 3-3 नळी फिटिंग केलेली आहे. तर बघा, आपल्याला 2 पाईपावर एक नोजल लावायचा आहे. म्हणजे तुम्ही जर 10 नोजल लावले, दोन्ही साईडनं 30-30 फूट रान भिजले, तर तुमचं 1 टाईम 20 गुंठे रान हे भिजणार आहे. अशा प्रकारे आपण एकदम कमी पाण्यामध्ये मक्का पीक पावसाचा खंड पडल्यानंतर वाचवू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण फिटिंग केल्यानंतर थोडी मक्का साईडला अशी दाबून घ्यायची, जेणेकरून आपल्याला स्प्रिंकलर जोडण्यासाठी व काढण्यासाठी सोपे होईल. या ठिकाणी बघू शकता, आपण फिटिंग केल्यानंतर हे चालू केलेलं आहे. बघा, मक्काच्या उंचीच्या वर हे नोजलची उंची गेलेली आहे व अशा प्रकारे भिजत आहे. बघा मित्रांनो, आपण फिटिंग केल्यानंतर हे तुषार सिंचन चालू बघू शकता. मक्काच्या उंचीच्या वर आपण ही नळी फिटिंग केलेली आहे नोजलसाठी. बघा, अशा प्रकारे भिजत आहे. एकदम कमी पाण्यामध्ये आपण मक्का पीक वाचवू शकतो पावसाचा खंड पडल्यानंतर. मित्रांनो, जर ही तुम्हाला नळी अवेलेबल नाही झाल्या तर तुम्ही नोजलला जसे खाली ऑलरेडी जशी नळी फिटिंग राहते तशी पण तुम्ही वर फिटिंग करू शकता, पण यासाठी थोडा खर्च जास्त येऊ. जर प्लॅस्टिकची नळी जर अवेलेबल झाली तर तुमच्या 9-10 गणासाठी साधारण खर्च 1000 रुपये येऊ शकतो पूर्ण नोजलसाठी. एकदम कमी खर्चामध्ये आपण मक्का पीक वाचवू शकतो. म्हणजे पाणी देण्याचं म्हटलं तर खालून पाट पाण्याने खूप पाणी लागतं व अशात बऱ्याच शेतकऱ्यांकडे जास्त पाणी नाही राहत व एवढ्या जास्त कमी मक्काचे क्षेत्र असल्यामुळे एवढं पाणी देणं पण शक्य होत नाही. अशा प्रकारे जर आपण फिटिंग केली तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. जर आपण 2 पाईपावर नोजल जोडले तर 10 नोजल जोडल्यानंतर दोन्ही साईडनं 30-30 फूट जर धरले तर 1 टाईम तुमचे 20 गुंठे रान हे भिजणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.